समोर येताना पाहायला मिळतंय। सरिता मॅडम, एक्झिट पोलनुसार केरळ, तामिळनाडू दोन ठिकाणी भाजप चंचू प्रवेश करते आणि बाकी ठिकाणी गेल्या वेळेप्रमाणे किंवा थोडाफार 19-20चा भाजपचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय। नक्कीच ज्ञानदा, एक यातून जे वाटतंय ते हे आहे की केरळमध्ये खास दशकांपासून खरं तर भाजपाचा आणि भाजपपेक्षा जास्त संघ परिवाराचा फोकस राहिलेला आहे आणि इथे अगदी आता आपण वेगवेगळ्या माध्यमातून तिथे वोट्सचं कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न झाला। तिथं एक मोठं कन्सॉलिडेशन हे हिंदू मतांचं करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि द केरळा स्टोरी हा सिनेमा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे। तर दुसरीकडे त्याच केरळमध्ये राहुल गांधी उभे राहतात वायनाडमधनं। आता या पार्श्वभूमीवर अगदी एक जागा सुद्धा भाजपाला जर मिळाली तर ती महत्वाची ठरेल। इथे इंडी आघाडी ही एकत्र लढलेली नव्हती, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होती, मात्र डावे हे बरोबर असून सुद्धा अनेक जागांवर त्यांचे उमेदवार होते आणि तमिळनाडूमध्ये अन्नमलाई फॅक्टर हा सुद्धा महत्वाचा आहे। त्यामुळे हे सगळं लक्षात घेता नक्कीच भाजपासाठी हे महत्वाचं आहे। अबकी बार विंध्या पार अशा पद्धतीचा सुद्धा एक नारा देण्यात आलेला होता। शायना इन्सींना या आकड्यांवरती काहीतरी बोलायचं आहे। शायना इन्सी जी, मुझे दो तीन चीज बोलना था। पहले आप जब विश्लेषण कर रहे थे कि भारतीय जनता पार्टी ने क्या काम किया है, जब काम होता है तो वो लाभार्थी जिनके निजी जिंदगी में परिवर्तन मिलता है, जहां 60 करोड़ लोग, जिनको 55 करोड़ लोगों को 5 लाख मिलता है आयुष्मान भारत में, 11 करोड़ महिलाओं को उज्ज्वला मिलता है या 13 करोड़ महिलाओं को शौचालय मिलता है। आज हम एक पूरा महिला पैनल है, तो मैं आपको ये जरूर कहना चाहती हूँ एबीपी माझा के निमित्त कि आज जो महिलाओं को गर्व मिला है, सम्मान मिला है, नारी शक्ति वंदन मिला है, ट्रिपल तलाक मिला है, तो ये मोदी जी का योगदान है। इसलिए एक वोट बैंक के रूप में आप देखेंगे जात पात धर्म के आधार पे नहीं है वोट। आज वोट किस आधार पे है कि महिला किसको वोट कर रही है, युवा किसको वोट कर रही है, बुजुर्ग और गरीब किसको वोट कर रहे हैं, किसान किसको वोट कर रहे हैं। स्वाभाविक रूप से जब आप विश्लेषण करते हैं आंकड़े के ऊपर, तो ये आंकड़े से एक चीज स्पष्ट है कि कोई एंटी इनकम्बेंसी नहीं है, प्रो इनकम्बेंसी है। प्रो इनकम्बेंसी कब होता है? जब काम होता है जमीनी स्तर पे। इंफ्रास्ट्रक्चर को देख के आप देखें कि रेलवे ट्रैक्स कितने, हाउ मेनी रेलवे ट्रैक्स वर लेड इन द पास्ट पोस्ट प्री 2014 और 2014 से 2024 तक 40,000 किलोमीटर। आप एयरपोर्ट्स की बात करें तो 150 एयरपोर्ट्स। शायला जी जे म्हणतात ते कुठेतरी आपण जी चर्चा करत होतो त्याला धरून त्या म्हणतात ते। तुम्ही म्हटलत विकास विकास म्हणजे नक्की काय, आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं शायनाजींनी दिलंय। काय म्हणाल, केरळात प्रवेश सुद्धा करणं हे भाजपासाठी एका वेळेला कठीण होता। आज आकडे दाखवतात ते की चंचू प्रवेश का होईना भाजपा करते, तामिळनाडूमध्ये प्रवेश करते। तामिळनाडूमध्ये ह्या आधी जिंकलेली आहे भाजपा, पण आता परत आपल्याला दिसते की एखादं स्थान ते घेऊ शकतात ते। त्यामुळे एकंदरीत हे केंद्राच्या कामामुळे होत आहे असं शायना। मला त्याच्यावर असं बोलायचं की शायना एनसी म्हणतायत की तिकडच्या महिला खूप लाभार्थी, त्यांना म्हणजे योजनांचे वेगवेगळे लाभ मिळाले किंवा त्याचा त्यांना फायदा झाला। तर मला असं वाटतं योजना या प्रत्येक सरकारच्या काळात असतातच, परंतु योजनांचा लाभ मिळाला ह्याचा ढिंडोरा जो पिटला असेल तो मोदी सरकारने पिटलेला आहे। पण महिलांसाठी जर काय कामगिरी म्हणाल मोदी सरकारची ते शून्य आहे। कारण या ठिकाणी मणिपूरला जी घटना घडली त्याचे पडसाद संबंध देशभर उमटले, परंतु मणिपूरच्या बाबत काहीतरी प्रधानमंत्रींनी बोलायला पाहिजे होतं, किमान मणिपूरला जाऊन ते चित्र काय आहे त्याचा राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससाठी सुद्धा हा महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे। हेमलताजी आपल्या बरोबर आहेत, काय म्हणाल, मणिपूरचा एक महत्वाचा मुद्दा आपला होता। नाही, वस्तुस्थिती आहे, आपण विकास विकास म्हणतो, पण ह्या निवडणुका खरंच विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या का? आपण बघितलं की प्रचाराच्या सुरुवातीपासून मंदिर, मस्जिद, मंगळसूत्र, मुजरा आणि शेवटी मेडिटेशन याच गोष्टीवरती ह्या निवडणुका झाल्या। विकास हा पूर्णपणे मिसिंग होता।
आणि आता महिलांचं पॅनल आहे, तुम्ही महिलांबद्दल बोलता, 50% महिलांचं वोटिंग आहे या देशामध्ये, आणि ज्या पद्धतीने महागाई असेल, भाववाढ असेल, पेट्रोल डिझेल पासून गॅस, भाज्या, धान्य, कडधान्य यामधली प्रचंड भाववाढ, आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्याताईंनी जो मुद्दा आहे केला की महिलांची सुरक्षितता, म्हणजे मणिपूर हा देशाचा एक भाग असताना या देशाचे पंतप्रधान एकदाही मणिपूरमध्ये जात नाहीत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न अवस्थेमध्ये धिंड काढली जाते, त्यांच्यावर बलात्कार होतात, परंतु त्याबद्दल पंतप्रधान एक साधं ट्विट करत नाहीत. हेमलताजी, तीच गोष्ट मात्र या देशातल्या कुठेतरी ऑलिम्पिक जर हा मुद्दा दक्षिण भारतापर्यंत पोहोचू शकला नाही का, राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा विरोधक पोहोचू शकले नाहीत का, असं म्हटलं पाहिजे का हे आकडे बघून? तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलताय, आणि एक मिनिट मला माझं पूर्ण करू देत, एक मिनिट. सरिता, बोला बोला. तुम्ही केरळच्या विकासाबद्दल बोलताय, मग केरळमध्ये तुम्हाला केरळवरती पिक्चर काढून, एक तद्दन खोटारडा पिक्चर काढून तुम्हाला मतांचं त्याच्यामध्ये पोलरायझेशन करावं लागतं. म्हणजे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका न लढता तुम्ही फक्त जातीय आणि धार्मिक पोलरायझेशन हाच तुमचा अजेंडा ठेवलाय, हे स्पष्ट होतं. मनीषाजी काय? दोघी मान्यवरांना सांगायचं आहे की मणिपूरला जे झालं ते अत्यंत वाईट आहे. त्याच्यावर सरकार गप्प बसलं का तर नाही. सरकारने जेव्हा ते सगळं लक्षात आलं तेव्हा त्याच्यावर त्वरित जे काय करायचं ते पूर्ण कारवाई करणं, अटक करणं हे सगळं झालेलं आहे. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही बाकी जे महिलांसाठी आता शायना एनसीने पूर्ण पाडा वाचून दाखवला की करोडो महिलांना लाभार्थी झालेले आहे. आता तुम्ही म्हणता लाभच मिळाला नाही, मग तुम्हाला मान्यच करायचं नाहीये की काही कोणाला लाभच मिळाला नाही. आता मला सांगा की महाराष्ट्रामध्ये आज एसटी मध्ये सरळ सरळ 50% डिस्काउंट महिलांना तिकिटामध्ये मिळालेला आहे. तर हे लाभ नाही का? पहिल्याच दिवशी 11 लाख महिलांनी प्रवास केला. आज सुद्धा लाखो महिला हाफ तिकीटवर प्रवास करतायत. मग हा लाभ